रयत शिक्षण संस्थेचे SSGM कॉलेज कोपरगाव. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे. कालच्या तासाला आपण आद्यनगरे हे प्रकरण सुरू केलेले आहे आणि या ठिकाणी आद्यनगरे हे प्रकरण पाहत असताना आपण या मुद्द्यांच्या आधारे आपण हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये या सुरुवातीच्या शहरांची म्हणजे प्राचीन काळामध्ये आपल्या देशामध्ये जी शहरं होती, नगरे होती, त्यांची काही वैशिष्ट्ये आपण पाहिली. आता त्या वैशिष्ट्यांच्या आधारे जे उत्खनन आपण हडप्पा मोहेंजोदडो या ठिकाणी केलेलं आहे, त्या ठिकाणी काही शहरं आपल्याला सापडलेली प्राचीन काळातील, त्यालाच आपण आद्यनगरे असे म्हणतो. तर ह्या आद्यनगरांची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही काही शहरं आपल्या या ठिकाणी विचारात घ्यायचे. सर्वप्रथम हडप्पा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यात रावी नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ आहे. या हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष 150 हेक्टरवर पसरलेले होते. हडप्पाचे विस्तृत उत्खनन इसवी सन 1921 मध्ये सुरू झाले. त्यानंतर तिथे पुन्हा उत्खनने केली गेली. त्या उत्खननापैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मॉर्टिमर व्हीलर यांनी 1946 मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे केलेले उत्खनन अतिशय महत्त्वाचे आहे. आता या ठिकाणी इंग्रजांनी रेल्वेचं काम लाहोर ते मुलतान या रेल्वेचं काम सुरू करत असताना खोदकाम केलं. त्या खोदकामाच्या दरम्यान या संस्कृतीचा शोध लागलेला आहे आणि मग उत्सुकतेपोटी त्या ठिकाणी रेल्वे रुळाचं काम थांबवून त्याऐवजी या मातीच्या आड काहीतरी निश्चित दडलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी उत्खनन सुरू झालं. मातीच्या या स्तराखाली अनेक स्तर निघाले, विटांची अवशेष निघाले आणि मग जसजसं हे खोदकाम होत गेलं, उत्खनन होत गेलं, तसतसे या शहरांचा शोध लागत गेलेला आहे. तर या उत्खननाद्वारे सर मॉर्टिमर व्हीलर यांनी हडप्पा येथील बालेकिल्ल्याभोवतीची तटबंदी शोधून काढली. हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत इसवी सन पूर्व 3300च्या सुमारास झाली. इसवी सनापूर्वी 2600च्या सुमारास हा काळ येथील नागरी हडप्पा संस्कृतीचा उदयाचा काळ समजला जातो. इसवी सनापूर्वी 2450 ते 1900 या काळात नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. इसवी सनापूर्वी 1900च्या सुमारास काही अंतर्गत बदल घडून येताना दिसतात आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ या ठिकाणी सुरू होतो. या काळात नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत गेला. म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपण घेतली, उदय, विकास आणि ऱ्हास हा जो नैसर्गिक नियम आहे तो त्या सगळ्या गोष्टींना लागू होतो. त्याच पद्धतीने या हडप्पाकालीन संस्कृती जी आहे, या हडप्पा संस्कृतीच्या अंतर्गत बदलामुळे ह्या संस्कृतीचा नंतर ऱ्हास झाला. पण सुरुवातीचा जर काळ आपण पाहिला तर अतिशय विकासाच्या शिखरावर ह्या संस्कृती गेलेल्या आपल्याला दिसतात. आपण जी वैशिष्ट्ये पाहिली नगरांची, त्या वैशिष्ट्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी ही संस्कृती अतिशय चांगल्या प्रकारे नांदत असलेली आपल्याला दिसते. सुरुवातीच्या उत्खननाच्या आधारे हडप्पा नगराचे विभाजन बालेकिल्ला आणि नागरवस्ती अशा 2 विभागामध्ये झालेले दिसते. परंतु अलीकडे झालेल्या उत्खनानुसार तिथे एकूण 4 विभाग होते असे आढळले आहे. बालेकिल्ला आणि नागरी वसाहत या विभागांखेरीज नगराच्या आग्नेयेस कारागिरांची घरे व कारखाने होते. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या विभागात धान्याचे कोठार आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांची घरे होती. हे कोठार आणि तिथे काम करणारे कामगार
बाले किल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत होते हे स्पष्ट होते. जवळच धान्य काढण्याचे ओटेही आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीनं ह्या संस्कृतीच्या काही गोष्टी आपण या ठिकाणी अधिक माहितीसाठी जर आपण पाहिलं तर मातीच्या भांड्यांची खापरे आणि इतर पुरावस्तू यांची खास वैशिष्ट्ये आणि त्या प्रथम ज्या स्थळाच्या उत्खननात मिळाल्या याचा विचार करून पुरातत्वामध्ये प्रागैतिहासिक काळातील संस्कृतींना नावे दिलेली असतात. घग्गर हक्रा या नावाने ओळखली जाणारी नदी ही फक्त पावसाळ्यात प्रवाहित होणारी नदी असून ती हिमाचल प्रदेशातील शिवालिक टेकड्यामध्ये उगम पावून पंजाब हरियाणातून वाहत राजस्थानमध्ये येते. तिथून पुढे ती पाकिस्तानमधील चोलिस्तान या वाळवंटी प्रदेशात प्रवेश करते आणि सरते शेवटी कच्छच्या रानामध्ये प्रवेश करताना दिसते. पावसाळा सोडल्यास तिचे पात्र कोरडे दिसून येते. तिचा भारतातील प्रवाह घग्गर या नावाने आणि पाकिस्तानातील प्रवाह हक्रा या नावाने ओळखला जातो. घग्गर हक्राच्या प्रवाहाच्या सर्वेक्षणामध्ये तिच्या कोरड्या प्रवाहाच्या काठावर हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे आढळून येतात. अनेक अभ्यासकांच्या मते घग्गर हक्रा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीचे कोरडे पात्र सरस्वती नदीच्या लुप्त झालेल्या प्रवाहाच्या खुणा दर्शवणारे आहे. या कोरड्या पात्राचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांचा आधार घेतला जात आहे. तर अशा या संस्कृतीच्या हडप्पाकालीन संस्कृतीच्या ह्या काही ज्या खुणा आहेत किंवा ही हडप्पा संस्कृती जी आहे या ठिकाणी आपण एक नकाशा पाहतोय. या नकाशामध्ये आपल्याला ही हडप्पा संस्कृती कोणकोणत्या ठिकाणी अस्तित्वात होती हे या ठिकाणी दिसते. थोडक्यात आपल्या देशाचा भारताचा जो उत्तरेकडील जो भाग आहे विशेषतः पाकिस्तानच्या बाजूचा जो भाग आहे त्या पलीकडे आपल्याला नकाशामध्ये अफगाणिस्तान दिसतोय. त्या अफगाणिस्तानच्या अलीकडे आपल्याला पाकिस्तान दिसतोय नकाशामध्ये आणि त्या पाकिस्तानच्या बाजूला आपली जी निळी बॉर्डर आपल्याला दिसते ती आपल्या देशाची भारताची बॉर्डरची आहे. त्या भारताची बॉर्डर किंवा त्या निळ्या रेषा दिसतात आपल्याला त्या सिंधू नदीच्या उपनद्यांच्या निळ्या रेषा आहेत. त्याच्या अलीकडे आपण भारताची बॉर्डर आहे आपल्याला असं दिसतं. थोडक्यात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या हडप्पा संस्कृतीची जी बरीचशी ठिकाणं जी आहे ती आपल्याला पाकिस्तानमध्ये आज अस्तित्वात दिसून येतात. कारण आपण 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तान आपल्यापासून वेगळा झालेला आहे म्हणून आता ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. तर या ठिकाणी आपल्याला दिसते मोहेंजोदडो आहे, बालाकोट आहे, सोत काकोह आहे, चन्नूदडो आपल्याला दिसते. त्यानंतर हडप्पा वरच्या बाजूला आपल्याला दिसते, त्याच्या शेजारी कालीबंगन, त्यानंतर बनावली आणि राखीगड हे दिल्लीच्या बाजूला दिसते. रोपड हे देखील दिल्लीच्या बाजूला आपल्याला दिसते. म्हणजे ही ठिकाणं कालीबंगन झालं, बनावली झालं, राखीगड, रोपड ही भारतामध्ये आलेली ठिकाणं आहे. तर मोहेंजोदडो, हडप्पा, कोटदिजी, चन्नूदुरो, आमरी, अल्लाहदीन, देसलपूर ही ठिकाणं आपल्याला पाकिस्तानमध्ये गेलेली आढळून येतात. त्याशिवाय बालाकोट आहे, सूत काको आहे, सूत कांजेदोर आहे. ही जी ठिकाणं आपल्याला या ठिकाणी या नकाशामध्ये पाहायला मिळतात ती बरीचशी ठिकाणं आज आपल्याला पाकिस्तानमध्ये गेलेली आढळून येतात. तर अशी ही हडप्पा संस्कृती आपल्या देशाची प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यानंतर या ठिकाणी हडप्पानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरं महत्त्वाचं जे शहर आहे ते म्हणजे मोहेंजोदडो. आता हे सुद्धा अतिशय या संस्कृतीचं वैभवाच्या शिखरावर गेलेलं शहर आहे. या प्राचीन काळामध्ये जी आद्यनगरी म्हणजे सुरुवातीचं शहर किंवा नगर जे आहे त्याच्यामध्ये हडप्पानंतर मोहेंजोदडोचा नंबर लागतो. आता याचं उत्खनन किंवा याचा शोध 1921-22 लागलेलं आहे. राखलदास बॅनर्जी यांनी इसवी सन 1921-22 मोहेंजोदडो येथे उत्खनन सुरू केले.
या उत्खननात सापडलेल्या मुद्रा आणि इतर पुरावस्तू यांच्यातील साधर्म्यामुळे मेसोपोटेमियातील प्राचीन संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यामध्ये परस्पर संबंध असावेत असे अनुमान त्यांनी काढले. इसवी सन 1923-24 मोहेंजोदडोची अधिक सविस्तर पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन सरसंचालक सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली माधव स्वरूप वत्स, काशीनाथ नारायण दीक्षित, अर्नेस्ट मॅके इत्यादींनी उत्खनन केले. या उत्खननामध्ये विविध पुरावस्तू, रहिवासी घरे आणि इतर वस्तू उजेडात आलेल्या आहेत. मोहेंजोदडो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना जिल्ह्यात सिंधू नदीवर वसले होते. तेथे भूजलाच्या पातळीमुळे खालच्या स्तरापर्यंत उत्खनन करणे शक्य झाले नाही, परंतु त्या थरांमध्ये मेहरगड येथील नवाश्मयुगीन गाव वसाहती इतकीच प्राचीन गाव वसाहत अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. मोहेंजोदडो हे हडप्पा संस्कृतीच्या आतापर्यंत उजेडात आलेल्या पाकिस्तानातील नगरांपैकी विस्ताराने सर्वाधिक मोठे आहे. मोहेंजोदडोच्या वस्तीचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे 2 तटबंदीयुक्त भाग होते असे सर्वसाधारणपणे समजले जाते. परंतु आणखी एक तिसरा हा विभाग जो आहे तो बाजाराचा. या विभागामध्ये कारागिरांच्या कार्यशाळा, तसेच मातीची भांडी आणि मणी भाजण्याच्या भट्ट्या होत्या असेही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मोहेंजोदडो येथील अवशेषांची हडप्पा येथील अवशेषांप्रमाणे नासधूस झालेली नव्हती. त्यामुळे तेथील उत्खननात उजेडात आलेली घरे, मोठ्या इमारती, रस्ते इत्यादीच्या अवशेषांच्या आधारे त्या नगरांची भव्यता स्पष्ट झाली. हडप्पा संस्कृतीच्या नगररचनेचे उत्कृष्ट नियोजन आणि नगराचे व्यवस्थापन यांचा पुरावा प्राप्त झाला. मोहेंजोदडोच्या निर्मितीमधील पूर्वनियोजनाची तुलना चंदीगडसारख्या आधुनिक शहराच्या निर्मितीमधील पूर्वनियोजनाशी करता येईल. मोहेंजोदडोसारखे पूर्वनियोजित नगर प्रत्यक्ष उभे करताना आवश्यक असणारे प्रचंड आर्थिक आणि मानवी बळ लक्षात घेता त्याच्या उभारणीमागे काही खास हेतू असावा अशी खात्री वाटते. या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला या मोहेंजोदडो शहराचे अवशेष कसे आहेत आज आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. हे उत्खननानंतर सापडलेलं हे मोहेंजोदडो शहर आपण या ठिकाणी चित्रामध्ये पाहतोय. अशा पद्धतीचं शहर हे एवढ्या प्राचीन काळामध्ये अतिशय सुनियोजित असं शहर आपल्याला वसलेलं या ठिकाणी दिसून येतं. आणि या चित्रामध्ये आपण पाहतोय की हे आकाराने अतिशय मोठं शहर होतं आणि हे शहर जे वसवलं गेलं त्याच्यामागे त्या तत्कालीन लोकांचा, तत्कालीन प्रशासनाचा निश्चितच काहीतरी खास हेतू असावा असंही या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतर या ठिकाणी कालीबंगन हे हडप्पा संस्कृतीचं तिसरं एक शहर सापडलेलं आहे. हे सुद्धा अतिशय भव्य असं शहर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आपल्या देशामध्ये आजही कालीबंगन म्हणजे जसं आपण पाहिलं की भारत पाकिस्तानामध्ये या हडप्पा संस्कृतीची काही शहरं विभागली गेली आहेत. त्यामधील मोहेंजोदडो, हडप्पा ही मोठी शहरं आहेत, ही पाकिस्तानात गेलेली आहेत. परंतु त्या ठिकाणी आपण जे शहर पाहतोय कालीबंगन हे आपल्या देशामध्ये आलेलं आहे, भारतामध्ये आहे ते सध्या. तर असं हे कालीबंगन हे राजस्थानमध्ये म्हणजे बिकानेरहून 205 किलोमीटर अंतरावर राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात आहे. ते घग्गर नदीच्या काठावर वसलेले हडप्पा संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. टेशिटोरी नावाच्या एका इटालियन भाषा शास्त्रज्ञाने त्याच्या अभ्यासाच्या निमित्ताने केलेल्या दौऱ्यात कालीबंगन हे स्थळ प्राचीन असून ते इसवी सन पूर्व काळातील असावे अशी नोंद करून ठेवलेली होती.
परंतु ते हडप्पा संस्कृतीचे एक नगर होते. हे इसवी सन 1960 तिथे उत्खनन सुरू झाल्यानंतरच स्पष्ट झाले. हे उत्खनन भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे तत्कालीन सरसंचालक ब्रिज बासीलाल, म्हणजे ज्यांना बीबी लाल असं म्हटलं जातं, आणि बालकृष्ण थापर म्हणजे BK थापर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्खनन या ठिकाणी केलेलं आहे. कालीबंगन येथे नागरी हडप्पा संस्कृतीची आणि त्या आधीची पूर्व हडप्पा संस्कृतीची अशा 2 वसाहती उजेडत आलेल्या. हडप्पा मोहेंजोदडोच्या तुलनेमध्ये कालीबंगन हे थोडेसे लहान होते. नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील वसाहतीचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे 2 तटबंदी युक्त विभाग येथे होते. कालीबंगनचे महत्त्वाचे 2 गोष्टीसाठी महत्त्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिथे पूर्व नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील नांगरलेल्या शेताचा पुरावा. हे नांगरलेले शेत इसवी सनापूर्वी 2800च्या दरम्यानचे सुमारासचे आहे. त्यातील नांगरटीच्या खुणा त्या परिसरातील आताच्या नांगरटीच्या पद्धतीप्रमाणेच आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेथील बालेकिल्ल्यामध्ये ओळीने सापडलेले 6 ते 7 अग्निकुंडे सर्वसामान्यांच्या नागरी वसाहतीमधील घरामधूनही अग्निकुंड असल्याचे पुरावे मिळाले आहेत. याशिवाय नगरांच्या तटबंदीच्या बाहेरही ओळीने अग्निकुंडे असलेली एक वास्तू होती. काहीमध्ये पशूंची हाडे होती. हा पुरावा अग्निपूजेचा असावा असे काही पुरातत्वज्ञांचे मत आहे. या ठिकाणी या हडप्पा संस्कृतीची ही महत्त्वाची शहरे आपण या ठिकाणी पाहतोय. तर या मध्ये आपण कालीबंगन हे एक शहर पाहिलं. त्यानंतर गुजरातमध्ये असलेलं लोथल नावाचं एक शहर आपल्याला या हडप्पा संस्कृतीचं केंद्र असलेलं आपल्याला दिसून येतं. लोथल हे हडप्पा संस्कृतीचे केंद्र कच्छच्या आखाताजवळ गुजरातमध्ये अहमदाबादपासून 80 किलोमीटरवर आहे. ते तेथील प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध आहे. लोथलचे उत्खनन इसवी सन 1955 ते 1960 या काळात SR राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले. लोथलचा बालेकिल्ला आणि नागरी वसाहत यांच्या भोवतीच्या तटबंदीच्या स्वतंत्र भिंती नसून त्या एकाच तटबंदीने वेढलेल्या आहे. लोथल हे भोगाव नदीच्या तीरावरील हडप्पा संस्कृतीचे महत्त्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र होते. तेथील बाजाराचे ओटे, कोठारघर यासारख्या वास्तू आणि गोदी यावरून असे दिसते की लोथलच्या गोदीची रचना हे प्राचीन जगातील अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी समुद्रमार्गे व्यापार चालत असावा हे लोथल येथील गोदीवरून आपल्याला समजून येते. आता लोथल समुद्रापासून काहीसे आत असले तरी ते प्राचीन काळी खंबातच्या आखातामधील नद्यांच्या मुखाच्या प्रदेशात होते. लोथल वसवणाऱ्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी समुद्राच्या भरती ओहोटीचे आणि त्यायोगे भोगाव नदीतून आत येणाऱ्या भरतीच्या पाण्याचे व्यवस्थित निरीक्षण केले असणार आहे हे स्पष्ट होते. त्याच्यावरून भरतीच्या वेळेस आत येणाऱ्या पाण्याबरोबर समुद्रातील बोटी आत आणता याव्यात आणि त्यांची डागडुजी झाल्यानंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडता यावे अशी गोदीची रचना होती. आवश्यकतेनुसार गोदीतील पाणी जवळच्या कालव्यात सोडण्यासाठी गोदीत पक्क्या विटांची मोरीही बांधलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर अशा या शहरामध्ये लोथल हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे. त्यानंतर धोलविराचा शोध भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे माजी सरसंचालक JP जोशी यांनी लावला. तेथील उत्खनन इसवी सन 1990 RS बिस्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. हडप्पा संस्कृतीच्या उत्खनित नगरामध्ये धोलविराचा क्रमांक विस्ताराच्या दृष्टीने 5वा आहे. तेथील नगररचना इतर हडप्पाकालीन नगरापेक्षा काहीशी वेगळी आहे. तर या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये बघा
धोलविरा येथील पाण्याचा तलावही या ठिकाणी दिसून येतो आपल्याला. तर अशा या धोलविरा शहराचा, नगराचा जर विचार केला आपण, तर धोलविरा येथे नागरी हडप्पा वसाहतीच्या आधीची पूर्व हडप्पा काळातील वसाहत होती. तिच्या भोवती कच्च्या विटा आणि घडीव दगड वापरून बांधलेली संरक्षक भिंत होती. त्याच्या वरच्या थरातील नागरी हडप्पाकालीन वसाहत तटबंदीयुक्त होती. या तटबंदीच्या आतल्या वसाहतीचे 4 स्वतंत्र विभाग होते. त्यामध्ये एक बालेकिल्ला, 2 बालेकिल्ल्याला लागून असलेल्या अधिकाऱ्यांच्या वस्तीचे राखीव प्रांगण, 3 सामान्य जनांची वसाहत. या 3 भागांना त्यांच्या भोवती भिंती बांधून अलग केलेले होते. आणि 4था भाग आहे नगराच्या तटबंदीच्या आत आणखी एक वस्ती होती, तिच्या भोवती संरक्षक भिंत नव्हती. ही वस्ती मजुरांची असावी. नगराच्या बाहेरून वाहणाऱ्या 2 ओढ्यांचे पाणी अडवून ते पाणी आणि पावसाचे पाणी साठवण्याची सोय केलेली होती. त्यासाठी दगड आणि विटा यांचा उपयोग करून नाले आणि तलाव बांधलेले होते. नियोजनपूर्वक जलव्यवस्थापनाचा हा सर्वात प्राचीन पुरावा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे या हडप्पाकालीन संस्कृतीचं आणखी एक शहर आहे, ते म्हणजे राखीगड. ही शहर आपल्या भारतामध्ये आहे, हरियाणामध्ये आहे. राखीगड हरियाणातील हिसार जिल्ह्यामध्ये राखीगड हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ आहे. ते दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थळ चौटांग प्राचीन दृष्टवती नदी या नदीच्या किनाऱ्यावर आहे. भारत आणि पाकिस्तानातील हडप्पा संस्कृतीच्या स्थळांमध्ये राखीगडी सर्वात मोठे आहे. त्याचा विस्तार 350 हेक्टरहूनही जास्त आहे. राखीगडी येथील उत्खनन इसवी सन 1963 मध्ये सुरू झाले. पुढे इसवी सन 1997 ते 2000 या काळात ते सुरू राहिले. आणि त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजचे संचालक डॉक्टर वसंत शिंदे यांनीही तिथे उत्खनन केले. नागरी हडप्पाची सर्व वैशिष्ट्ये राखीगडमध्ये पाहायला मिळतात. राखीगडी हडप्पा संस्कृतीचे पूर्वेकडील प्रदेशातील प्रमुख केंद्र होते असे दिसते. कालीबंगनप्रमाणे येथेही अग्निकुंडाचे पुरावे मिळाले आहेत. हडप्पा संस्कृतीच्या नगरामधून असलेल्या दफनस्थळांचे पुरावे मिळाले आहेत, परंतु तेथील प्राप्त पुराव्याच्या आनुवंशिकतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास झालेला नव्हता. राखीगडी येथील मानवी हाडांच्या जनुकशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे हडप्पा संस्कृतीचे लोक कोण होते या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेल असा विश्वास आजही शास्त्रज्ञांना वाटतो. तर या ठिकाणी या सगळ्या प्राचीन काळातील आद्य नगरांची म्हणजे शहरांची, हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेल्या शहरांची आपण माहिती पाहिली. अधिक माहितीसाठी जर या ठिकाणी आपण जर विचार केला तर हरियाणातील घग्गरच्या खोऱ्यात पूर्व हडप्पा आणि हडप्पा नागर संस्कृतीची स्थळे खूप मोठ्या संख्येने मिळाली आहेत. नवीन संशोधनानुसार हरियाणातील कुनाल, भिराना, फरमाना, गिरवाड आणि मिठाथल यासारख्या स्थळांमधील पुराव्यानुसार नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. हडप्पा संस्कृतीच्या इसवी सनापूर्वी 5000 वर्षाहून अधिक प्राचीन असू शकते हे सिद्ध झाले. तर हडप्पा संस्कृतीचा उदय घग्गरच्या खोऱ्यात झाला असे अनुमान करता येते. याबाबत निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी राखीगडी येथील पुरावा अत्यंत उपयुक्त आहे. थोडक्यात या ठिकाणी आपल्याला या सगळ्या शहरांचा अभ्यास केल्यानंतर प्रत्येक शहराची काही ना काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी दिसून आलेली आहेत. थोडक्यात ही आद्य नगरे पाहत असताना हडप्पा, त्यानंतर मोहिंजोदडो, त्यानंतर कालीबंगन, लोथल, धोलविरा, राखीगडी ही अशी काही महत्त्वाची प्राचीन काळातील शहरे आपण पाहिलेली आहेत. ही आद्य नगरे या ठिकाणी पाहिलेली आहेत. या शहरांची सर्व माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे.
उद्याच्या पुढच्या तासाला आपण या शहरांचं म्हणजे ह्या आद्य नगरांचा आणि गाव वसाहती यांचा परस्पर संबंध काय होता हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर अशा पद्धतीनं ही या प्रकरणामधील आपण या आद्य नगरांचा अभ्यास केला. धन्यवाद.